नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै ते 29 जुलैमध्ये जी गुरुपौर्णिमाचा जो कालावधी आहे, गुरुपौर्णिमा जवळ आली आहे आणि त्या दरम्यान जी आपल्याला सेवा करायची आहे त्या सेवेच्या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या अगोदर आपल्याला गुरुच्या सेवा, गुरुच्या चरणी जास्तीत जास्त प्रमाणात कसं नतमस्तक होईल, जास्तीत जास्त श्री गुरुचरणी आपली सेवा कशी समर्पित करता येईल यासाठी आपल्याला सेवा करायची असते. आणि प्रत्येकजण या कालामध्ये काही ना काही सेवा करत असतो. त्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण असेल ही सगळ्यात मोठी सेवा आहे. त्याचबरोबर स्वामीचरित्राचं पारायण असेल ही देखील मोठी सेवा आहे. आणि त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान असेल किंवा मग स्वामींचा 1000 दररोज 1000 मंत्र जे विविध सेवा दत्तचरणी, स्वामींचरणी, श्री गुरुचरणी अर्पण करत असतात. भक्तांनी आपल्या सेवा समर्पित करण्यासाठी कुठलाही वेळ काळ नसतो. परंतु गुरुपौर्णिमेच्या अगोदर आपल्याला गुरुपौर्णिमेची तयारी असते आणि त्या तयारीच्या निमित्ताने आपल्या सेवा आवर्जून घडतात. त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर जितक्या जमतील तितक्या सेवा करायच्या असतात. त्यामुळे ही 21 दिवसाची कुठलीही सेवा 21 दिवस केल्यानंतर त्याचे फळ त्याचे संपूर्णतः फळ आपल्याला मिळते. म्हणून 21 दिवसाचा कालावधी आपल्याला गृहीत धरायचा आहे. आणि 9 तारीख म्हणजे 9 तारखेला गुरुवार येत आहे आणि गुरुवारपासून आपल्याला सेवा चालू करायची आहे. कुठलीही सेवा 21 दिवस केली तर तिचं फळ लगेच मिळतं आणि ती आपला तो एक दिनक्रम बनतो. आणि 21 दिवसाच्या काळाने आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी बदलायला सुरुवात होते. त्यामुळे 21 दिवसाची सेवा करणं गरजेचं असतं. म्हणून 21 दिवसाची सेवा करायची आहे. मग कुठलीही सेवा असेल त्यामध्ये ती आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. की स्वामीचरणी संकल्प कसा करायचा, तर संकल्प आपल्याला ज्या दिवशी सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींचं मंदिर असेल तर ठीक, नाही तर आपल्याला घरीच स्वामींच्या फोटोसमोर स्वामींची यथासांग पूजा वगैरे करून, घरच्या देवांची पूजा करून आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा मनात धरून स्वामींना नमस्कार करून स्वामींच्या पुढे स्वामींना खडीसाखर आणि फुल वाहून स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, आजपासून मी तुमची अशी अशी सेवा आहे ती 21 दिवस करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ही सेवा माझ्याकडून यथोचित पार पाडून घ्या आणि माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या असं स्वामींना विनवणी करायची आहे. हातावर पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये अक्षता, गंध, फूल अशा गोष्टी टाकायच्या आहेत. आणि तो संकल्प आपल्याला तामणात सोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, ही सेवा आपण माझ्याकडून करून घ्या. ही सेवा तुम्हीच करून घेणार आहेत. ही सेवा करण्याची बुद्धी देखील तुम्हीच दिलेली आहे आणि ही सेवा तुम्हीच पार पाडून घ्या. सेवेमध्ये कुठलेही अडथळे येऊ नये म्हणून गणरायाची देखील प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. कुठलीही सेवा करताना स्वामीस्तवन म्हटल्यानंतर त्या सेवेचं फळ दुप्पट पटीनं वाढतं आणि स्वामींची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणून सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामीस्तवन म्हटलं तरी चालते किंवा मग दररोज सेवा करायच्या अगोदर तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचे आहे आणि स्वामीस्तवन झाल्यानंतरच आपल्याला सेवा सुरुवात करायची आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा कशी करायची आहे आणि ती घोर कष्टोद्धरण स्तोत्राच्या सेवेचे काय फायदे आहेत. तर घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे आपल्याला जे काही घोर असेल मनाला लागलेला किंवा जे काही कष्ट असतील आपल्या आयुष्यामध्ये ते कष्ट दूर करण्यासाठी आणि तो घोर कायमचा दूर करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते. आणि ती सेवा 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस करायची असते. आपल्याला जितकी जमेल तितकी करायची आहे. तर आपल्याला 21 दिवसाची सेवा आहे म्हटल्यानंतर किमान 21 दिवस तरी घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठण करायचं आहे दररोज. आणि जमलं तर अधिक प्रभाव पडण्यासाठी, अधिक लवकर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा आपलं कष्ट दूर करण्यासाठी स्वामींच्या विनवणी करायची आहे. आणि 51 वेळेस घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणायचे आहे. जर 51 वेळेस घोर कष्टोद्धरण स्तोत्र जरी आपली छोटी इच्छा असेल तर ती 1 दिवसात देखील पूर्ण होते. आणि जर काही काळजी वाटत असेल, जर कुठली चिंता असेल आणि ती त्वरित दूर व्हावी अशी वाटत असेल तर घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा अत्यंत प्रभावी आहे. घोर कष्टोद्धरणच्या या स्तोत्राच्या प्रभावाने एका दिवसात देखील आपल्याला जे काही छोटी व मोठी कोणी काही आपली वस्तू हरवली असेल किंवा आपल्याला काही कोणाबद्दल काळजी वाटत असेल, काही चिंता असेल, ती चिंता लगेच दूर होते. आणि ही
51 वेळेस त्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बसून घोरकुष्ठोधरण स्तोत्र सलग म्हणायचं आहे. आणि ते 51 काय काय वेळेस असं देखील होतं की स्तोत्र संपूर्ण आपण ठरवलं आहे 51 वेळेस करायचं आणि ती कंप्लीट व्हायच्या अगोदरच आपल्याला ती काळजी आपपासून मुक्ती मिळते. त्यामुळे हे घोरकुष्ठोधरण स्तोत्र अत्यंत अत्यंत प्रभावी आहे आणि ते दत्तगुरूंचं स्तोत्र आहे. आणि ते आपल्या टिंबस्वामी महाराजांनी हे स्तोत्र म्हणलेलं आहे. टिंबस्वामी महाराज म्हणजे जे आहेत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जे आहे जे निस्सिम दत्त भक्त होते आणि त्यांनी बरेच स्तोत्र दत्ताचे स्तोत्र निर्माण केलेले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी आहेत. हे स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे आणि ह्या स्तोत्राच्या प्रभावाने शीघ्ररित्या आपली काळजी दूर होते आणि आपल्याला मनोवांछित जी समाधान मिळते. ह्याच हा घोरकुष्ठोधरण स्तोत्राचा महिमा आहे आणि आपण अनुभव घेतल्यानंतर आपल्याला कळेल. तर अशी सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. दररोज आपली देवपूजा आटोपल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला किमान 21 वेळेस, जास्तीत जास्त 51 वेळेस तर म्हटलं तर खूपच चांगलं आहे, परंतु आपल्याला किमान 21 वेळेस हे दररोज 21 दिवस घोरकुष्ठोधरण स्तोत्र म्हणायचं आहे सलग. आणि आपल्याला हे स्तोत्र म्हणताना आपल्याजवळ पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्या एका ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्या तांब्यावर वर हात ठेवून आपल्याला हे घोरकुष्ठोधरण स्तोत्र म्हणायचं आहे आणि दररोजची सेवा करायची देखील आहे. त्याचबरोबर आपण स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस. अशी ही सेवा आपण दररोज 21 दिवस करू शकता. या सेवेच्या प्रभावामुळे आपल्या जीवाला लागलेला घोर आहे तो नक्की दूर होईल आणि काळजी मिटेल, यात काही शंकाच नाही. तर अशी ही घोरकुष्ठोधरांची स्तोत्राची सेवा आहे ती आपण या 21 दिवसाच्या कालावधी निमित्त आपल्या गुरुचरणी अर्पण करायचे आहे, गुरुला समर्पित करायचे आहे. आपल्याला दक्षिणा द्यायची आहे आणि आपण अशा प्रकारे ही सेवा करू शकतात. अशी सेवा करून बघा आणि काय अनुभव आला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशाच प्रकारे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.